गाइस वेलकम बैक टू द माय न्यू ब्लॉग। तर मी परत आज वैरण मारलवर आलोय आणि आज माझ्याबरोबर ही पण आले मांजर। होय काय काय काम आहे तुझं आज इकडं? आज ते पण आले माझ्यासोबत वर। सकाळ सकाळी चालू इकडे वर वैरण मारण्यासाठी आणि आता जस्ट सूर्य उगवलाय आणि कसं फिरायलंय काय थंडी लागायला वाटतं त्याला। तर आता हे सगळं मागचं जे एवढं आहे ना हे ओळ ते बरोबर ओळ मारलोय। आता अजून हे जे आहे ना पुढचं हे मारायचं आहे। आठ वाजले टाइम आणि दाखवतो किती मारलं किती नाही। ही एक ओळ आता सकाळी मारलोय आणि ही एक ओळ आणि इथून निम्मा आणि ही एक पूर्ण आणि ही कालचा आहे सगळा आणि इकडं अजून थोडा आहे। आता जेवढं मारलोय ना मी काल आणि आज त्याची निम्मा इकडं निम्म्यातलं पण थोडं कमी आहे। मग संध्याकाळी थोडं मारलो परत उद्या सकाळी थोडं मारलो की कंप्लीट होतं। आता बस झालं चाललंय घराकडे। हे कोयता एक ठेवतो त्या तिथं साईडला मग आता जायचं आपण घराकडे। आता मी खाली आलोय या जनावरांना घेऊन ह्याला एकाला आणि त्याला एकाला। आणि परवा जे काय 8 दिवस पाऊस लागला होता बिना स्टॉपचं म्हणजे रोज दिवसभर पाऊस कमीत कमी 8 दिवस तर पाऊस होता। त्या पावसामध्ये हे विहीर फुल्ल भरला होता फुलच्या फुल आणि इकडे सगळं पाणी उभारलं होतं। इकडे सगळं आता सगळं वाळलं आहे। आता काही पाऊस वगैरे काय नाही आता सगळं वाळलं आहे। आणि जे काही परवा 8 दिवस जे पाऊस झाला ना ते पावसाचं पाणी एकदम फुल होतं। ते जे पांढरा रेस दिसतंय ना ते एंडचं तेवढं आणि सगळं पाणी सगळं थोडं घाण आहे आत। आणि ते जे काही वर पाणीचं कचरा होता ना ते वर जे पाणीवर थर होतं ना कचऱ्याचं ते सगळं जाऊन तिथं साईडला बसलं आहे। अजून पण विहीर फुल भरलेला आहे। आत्ता पाऊस आत्ता जरा पाऊस कमी झाला आहे नाहीतर परवा 8 दिवस लय डेंजर पाऊस होता। विहीर फुलच्या फुल भरला आहे एकदम आणि किती कचरा बसला आहे काय साईडला एकदम आणि मध्ये किती कचरा असेल साईडलाच एवढा कचरा आहे तर मध्ये किती कचरा असेल। आणि हे दोन इकडे खायलेत साईडला आणि आपलं घर आहे कुठे गेले इकडे मागणं दिसतंय का नाही असं दिसत नाही तिथे सरळ मी बोट करतो तिथे सरळ। तर आपण अजून 1 तास 2 तासानं मग जायचं घराकडे। तर आता जस्ट मी घराकडे आलो 5-10 मिनिट झालं आणि याला इथं आणून बांधलंय आणि याला इथं बांधलंय आणि त्याला एवढं आणून इकडे साईडला बांधायचं म्हणजे झालं। सगळ्यांनी इकडे झाडाखाली बांधतोय परत संध्याकाळच्या टायमाला परत मला वर वैरण आणायला जायचं। तिथे काय ड्रोन औषध मारलेत वाटतं यो कुठला प्रकार आहे एकदम हाईटला येऊन थांबला अजून काय हल्ली नाही झालंय ते। इथून काय नीट क्लिअर दिसेन आपण इथून माझ्या डोळ्यांना एकदम क्लिअर दिसाले पण ते हल्ली नाही जायला जागेवरून। आता निघालं वाह आलं ते घराच्या साईडला आलं पुढं आलं। किती फास्ट जातंय काय आहे ह्याच्यानं औषध तर बसेल का त्या तुरीवर। त्याच्यावर एखादा माणूस बसले की त्याला पण घेऊन जाईल ते। तर आता मी चाललोय वर परत मक्याचं वैरण हाणायला नंतर वगैरे बंद करून घेतो मग जायचं। चुकला ते हे नंतर दरवाजा वगैरे बंद केलं हे बंद केलं आणि त्या पत्र्याचं एवढं राहिलं मग तेवढं बंद केलं की जायचं वर। त्या जनावरांना पण तिकडे बांधून आलोय मी पलीकडे त्याला पण एवढं झाकून घेतलं की झालं काम मग ओके। याला पण एवढं दरवाजा बंद केलं आणि ही दोन इथं बांधले जनावरांना। मग आता आम्ही चाललो इकडून वर। तर इथं सध्याला आलो आहे आता इकडचं सगळं काल वगैरे मारलेलं आहे आणि आपलं कोयता वगैरे इथंच ठेवलं आहे साईडला ते कोयता वगैरे घेऊन चालू करायचं आपण। आता बास झाले मग वैरण मारून कधी 4 पासून मारायला चालू केलं आता वाजले 6 पर्यंत मारले 2 तास फुल। हे सगळं बास झाले मी तर खालीच बसून टाकलोय। आता एवढंच राहिलं इकडं थोडंसंच राहिलं इथे उद्या 1 तास 1 अर्धा तासात होतं सगळं आणि तिथे गेल्यावर अजून थोडं हात मारले
आणि आता संध्याकाळी ही एक ओळ मारलो आहे तिथं थोडं, आणि ही एक ओळ कडेपर्यंत, म्हणजे एवढं पूर्ण, म्हणजे 2 तास पण लागला नाही खरं तर. मला वाटतं मी 4:15 का 4:30 वाजता आलो वाटतं. मला नक्की टाईम बघितला नाही, तर 2 दिवसात एवढं कंप्लीट केलं आहे मी एकटा. कोण नाही माझ्यासोबत, म्हणजे पप्पा पण आले नाहीत, भाऊ पण नाही, फक्त एकटा केलं एवढं सगळं. आणि एवढंच राहिलं आहे. हे काय उद्या 1 अर्धा तास केलं की मग झालं सगळं. आणि ही एक कोयता आहे काय, हे कोयता इकडे साईडला ठेवावं लागेल. त्या तिथं आपली मम्मी ती पण आली. आता आपण जायचं घराकडे. बस झालं एक तर. आता गेल्या चहा वगैरे करून प्यायचं मस्त. मग परत संध्याकाळी भावाला वगैरे आणायला जायचं आहे. गाडी आज माझ्याकडे आहे, त्यामुळं भावाला आणायला जायला पाहिजे आज. आणि जे काही परवा दिवशी आम्ही ठिकाणीच मोडले ते सगळं असं ढीग टाकले, इथं एक, तिथं एक, आणि असे सगळीकडे टाकले असं. आणि आज वातावरण किती शांत आहे, काय वातावरण एकदम शांत आहे. मला वाटतं आज पाऊस यायची शक्यता आहे, म्हणजे त्याच अंदाज आहे आज पावसाचं वाटायला आहे मला. कारण आभाळ पण नाही आहे, पण जरा उकडालं आहे आणि जरा ढग आहेच. कसं काय. तर आता जाणार आहे मी भावाला आणायला गावात. आणि मी डोकं वगैरे धरलं, डोकं म्हणजे पूर्ण आंघोळच केलं आहे मगाशी ते वैरण वगैरे मारून आल्यावर. कारण त्याची जे काही घाण असते ना ते अंगावर, त्याच्यानंतर अंग खाजवायला लागतं. मग त्यामुळे मी आंघोळच केलो डायरेक्ट. मग आता अजून एक 5-10 मिनिटाला मग निघणार आहे घरातून भावाला आणायला. मग भावाला आणून, नाही आज गाडी माझ्याकडचं आहे, भावाला आणून बाकी काहीच काम नाही, झालं. एक 5-10 मिनिटात निघणार आहे. मी आता जस्ट पोहोचलो गावात, भावाला आणायला आलो होतो. आता एक 5 मिनिट झालं आलो इथं. तर आता निघालो पण एक 5 मिनिटात. आता भावाला घेऊन झालं आहे, टाईम 7:15 वाजले. आता घेऊन निघालो आहे भावाला 5-10 मिनिटानं निघणार. तर हे आहे गावातलं व्ह्यू. घेऊन आलो भावाला. 7:15 वाजले टाईम. थोडा लेट झाला. मी 7:45 वगैरे निघायचं होतं टाईम होता, पण थोडा आज जरा लेट झाला. तर आलो आता. आणि गळ्यातलं ब्लूटूथ वगैरे काढून ठेवा साईडला. ओके. आणि आजचा आपला छोटासा ब्लॉग इथं सेंड करूया. जर तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक नक्की करा. चला भेटू मग पुढच्या ब्लॉगमध्ये. गुड बाय.